मंदिराच्या उद्घाटनाच्या तोंडावरच उपोषणाचा इशारा दिला त्यांनी 20 तारखेला 22 तारखेला. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकला आमचं उद्घाटन आहे ना, महाशिबिर आहे. मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना चांगल्या कार्यासाठी. 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आहे. आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्या आहे. अयोध्येमध्ये मोदींपेक्षा जास्त आम्ही गेलेलो आहोत. मोदी प्रधानमंत्री झाल्यावर गेलेले आहेत. आम्ही आंदोलनात गेलेलो आहोत. आम्ही तिथे लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. आम्ही त्या संपूर्ण खटल्याचा आरोपी आहोत. मी स्वतः आरोपी आहे त्यातला. त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे गेलेले आहेत. आम्हाला अयोध्या नवीन आहे. म्हणूनच आम्ही महाशिबिराची जागा ही पंचवटी निवडली. नाही, पण अयोध्याच्या वेळेस ठाकरे साहेब लेन साफ करत होते असे बीजेपीचे पदाधिकाऱ्यांचं बघा, BJP-वाल्यांनी आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत, कपडे साफ करावेत. त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या. ते मोकळे आहेत ना अडवाणी साहेब, ज्यांनी रथयात्रा काढली, ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री आहेत. त्या अडवाणींना आमंत्रण नाही. आधी त्यांच्यावर बोला. हां, आधी ही धुलाई करा सगळी. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात खेळाडू आक्रमक झाला. मला माहिती